मी धीरज परब, मनसे जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग। उद्या 12 तारीखला आम्ही एक MRF कंपनीमधल्या भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध केलेली। काही अपरिहार्य कारणामुळे आम्हाला रद्द करावी लागते। त्याच्या मागचं कारण असं आहे की दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी मला आउटसोर्सिंगच्या कंपनीकडून मेल आलेला। त्याच्यामध्ये त्या सर्व गोष्टींचे उल्लेख आहे की या ठिकाणी ही भरती घ्या आणि अशा पद्धतीचं तुम्ही मॅनेजमेंट करा आणि त्यासाठी धीरज परब, प्रेसिडेंट ऑफ सिंधुदुर्ग MNS, त्याला ते ॲड्रेस केलेलं आहे मेल आणि लोकेशन पण दिलेलं आपलं कुठेही भरती होणार वगैरे वगैरे। ह्या सर्व भरती प्रक्रिया आम्ही पूर्णपणे विनामूल्य आयोजित केलेल्या होत्या। कुठल्याही पद्धतीतले कोणाकडून त्यामध्ये आर्थिक व्यवहार नव्हते। त्याच्यानंतर आज दिनांक 11/9/2025 रोजी तिथल्या MRF कंपनी एक पत्र जारी केलं आहे दुपारी। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी उद्याची कुडाळ येथे होणारी जी भरती होती ती भरती चुकीची आहे, परंतु हे ते चुकीचे आहे म्हणत असतानाच उद्याच्या तारखेला म्हणजेच 12/9/2025 रोजी हीच भरती ते गोव्यात आहेत असं सांगतायत। म्हणजे ही भरती आणि ह्या जागा ह्या निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी आहेत हे या ठिकाणून सिद्ध होतं। एकंदरीत या सर्व प्रक्रियेमध्ये आमचा उद्देश हा शुद्ध होता। आम्हाला इथल्या स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात हा त्याच्या मागचा आमचा उद्देश होता, परंतु गोव्यातल्या ह्या काही इंटरनल त्यांच्या राजकीय घडामोडींमुळे आज ह्या प्रक्रियेपासून किंवा ह्या सर्व गोष्टी आम्हाला या ठिकाणी थांबावे लागत आहेत। माझ्या इथल्या राजकीय लोकांना सगळ्यांना एक विनंती आहे, आज गोव्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे आपल्या नोकऱ्यांसाठी किंवा आपल्या ह्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज दुसऱ्या राज्यात जाऊ नये म्हणून आज एकत्र झाल्या। त्याच पद्धतीत आपण आपल्या स्थानिकांच्या रोजगारासाठी कधी ह्या सगळ्या ह्या गोष्टींसाठी एकत्र येणार आहोत। आज गोव्यातल्या त्या राजकीय मंडळींनी जी काय भूमिका घेतली ती त्यांच्या जागेवरती ते बरोबर आहे, परंतु आज आपल्या राज्यामध्ये किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये आज नोकऱ्यांची वानवा आहे। जे काही राजकीय पक्ष आहेत ते सर्व आपल्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये व्यस्त आहेत, परंतु आज आपल्या युवकांना इथे दोन हाताला काम नाही आहे, त्याच्याबद्दल कोणी विचार करत नाही आहे। तो आम्ही एक प्रामाणिक उद्देश ठेवून हे काम करत होतो, परंतु ह्या सर्व राजकीय फेऱ्यामध्ये ह्या भरती प्रक्रिया रद्द झाल्यात। परंतु कुठेही कंपनी असं म्हणत नाही आहे की त्या भरती नाही आहेत, त्या भरती आहेत म्हणतात, पण ते आज इथे नाही आहेत तर त्या उद्याच्याच तारीखला तिथे आहेत असं त्यांचं ह्या पत्रामध्ये म्हणणं आहे। त्यांचं हे ऑथराइज लेटर आहे, सुरेंद्र नायर, प्लांट हेड गोवा असं त्यांचं पाठीमागे सही करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे।